कधी तुम्हाला असं वाटतं का, की तुम्ही लोकांशी बोलायला जाता, तेव्हा मनातलं सगळं ठरवलेलं असतं, पण बोलायच्या वेळी शब्दच सापडत नाहीत किंवा मला एक्झॅक्टली काय म्हणायचंय ते लोकांपर्यंत कधी पोहोचतच नाही. मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. गुड कम्युनिकेशन स्किल्स म्हणजेच आत्मविश्वासाने संवाद कसा करावा. संवाद म्हणजे नेमकं काय? संवाद म्हणजे फक्त बोलणं नाही, तो आहे दोन व्यक्तींमधला, त्यांच्या मनांमधला ब्रिज किंवा पूल. अल्बर्ट महाबेरियन नावाचे सायकोलॉजिस्ट त्यांच्या जगप्रसिद्ध थिअरीमध्ये मांडतात की माणूस जेव्हा संवाद साधतो तेव्हा फक्त 7% शब्द वापरतो, 55% देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज वापरतो आणि 38% आवाजाचा चढ उतार वापरतो. उदाहरण सांगते. एखादी व्यक्ती जोर जोरात पाय आपटून आणि आवाज चढवून सांगत असेल की मी चिडले नाहीये, मी शांत आहे, तर तुमचा तिच्या शब्दांवर विश्वास बसेल का? अर्थातच नाही. कारण शब्द काही वेगळं सांगत आहेत आणि शरीराचा आणि आवाजाचा अर्थ वेगळाच लागतोय. आणि एक वेळ आपण शब्दांनी गोष्ट लपवू शकतो, पण आपलं शरीर, चेहऱ्याचे हावभाव कधीच खोटं बोलत नाहीत. हे सगळं आपण नकळत वापरलं तरी सुद्धा आपल्याला त्याची जाणीव असतेच असं नाही. पण कम्युनिकेशन प्रभावी करायचं असेल तर याचा जाणीवपूर्वक वापर केला तर तुम्हाला लगेच बदल जाणवतो. आणि समजा दोन व्यक्तींमधला संवाद चांगला नसेल तर गैरसमज होतात, संघर्ष होतात आणि काही वेळा तर संधी सुद्धा हुकतात. म्हणूनच आज आपण कम्युनिकेशन उत्तम करण्यासाठी काही नियम, ऍक्टिव्हिटीज आणि सोबतच कम्युनिकेशन मध्ये कोणत्या चुका टाळायच्या हे सुद्धा बघणार आहोत. नमस्कार, मी चिन्मयी राज या आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट आहे, NLP प्रॅक्टिशनर सुद्धा आहे आणि आजचा टॉपिक कम्युनिकेशन हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. यामध्ये तुम्हाला सहज शक्य होतील अशा प्रॅक्टिकल टिप्स मी दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चांगल्या संवादाचे 5 मूलभूत नियम आहेत. 1. स्पष्टता किंवा क्लॅरिटी. बरेच लोक असं म्हणतात की मी कुणाशी बोलायला लागलो की नेमकं काय बोललं पाहिजे असा माझा गोंधळ उडतो. म्हणजे खरं तर गोंधळ स्पष्ट उच्चार किंवा बोलण्यामध्ये नसतो, तर विचार स्पष्ट नसल्यामुळे होतो. म्हणूनच विचार स्पष्ट करण्यासाठी काय करायचं? जे विषय तुमच्या रेग्युलर बोलण्यामध्ये येत असतील त्यांच्याबद्दल विचार मंथन सुरू करा किंवा लिहायला सुरू करा. इतरांशी बोलताना हा विषय मी कसा आणि कोणत्या शब्दांमध्ये मांडेन याची आधीच रिहर्सल सुद्धा तुम्ही करू शकता. 2. संक्षिप्तता. म्हणजेच कमीत कमी शब्दांमध्ये प्रभावी संवाद. यामुळे लोकांचाही वेळ वाचतो आणि तुम्हाला नेमकं जे म्हणायचं असतं तिथे लोकांचं लक्ष राहतं आणि तुमचं बोलून झाल्यानंतरही त्यांच्या ते व्यवस्थित लक्षात राहतं. यालाही अर्थातच सराव लागतो. काय करायचं? एखादं मोठं वाक्य घ्या, मग ते तुम्ही स्वतः लिहिलेलं असेल किंवा शक्यतो पुस्तकातलं घ्या, म्हणजे सोपं पडतं. आता ते वाक्य कमीत कमी शब्दांमध्ये पण त्याचा अर्थ न बदलता तुम्ही तयार करू शकता का? हे बघा. 3. आत्मविश्वास किंवा सेल्फ कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स हा आपल्या शरीर, बोलणं, आवाजाचा चढ उतार या सर्वांमधूनच समोरच्यापर्यंत पोहोचत असतो. याबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ मध्ये बोललेले आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की बघा. कॉन्फिडेंटली संवाद साधायचा असेल तर वाक्य पूर्ण बोलायचं. म्हणजे काही वेळा आपण काहीतरी अर्धवट बोलून वाक्य सोडतो किंवा शेवटचा शब्द कमी आवाजात बोलतो, त्यामुळे कॉन्फिडन्सची कमतरता दिसून येते आणि मधला एखादा शब्द अस्पष्ट उच्चारला असेल तर समोरच्या व्यक्तीला नीट अर्थही लागत नाही. त्यामुळे स्पष्ट शब्दोच्चार महत्त्वाचेच आहेत. आत्मविश्वासासाठी आपलं शरीर मॅजिकली प्रभाव टाकतं. त्यासाठी मी आत्ता सांगेन ती एक गोष्ट नक्की करून बघा. तुम्ही बोलताना तुमचा मूड चांगला नसेल किंवा आत्मविश्वासाची कमी असेल तर तुमची ऑटोमॅटिकली क्लोज बॉडी लँग्वेज होते. म्हणजेच हात पाय क्रॉस होणं, बॉडी आकुंचित होणं, म्हणजेच आतल्या बाजूला खेचली जाते. त्यासाठी एक प्रॅक्टिस करायची, ओपन बॉडी लँग्वेजची. दिवसात कधीही तुम्ही एका ठिकाणी बसलेला असाल किंवा उभे असाल तर आपले खांदे, आपले हात आणि पाय यांना ऑब्झर्व करायचं आणि त्यांना ओपन बॉडी लँग्वेज मध्ये घेऊन जायचं.
आणि एक मोठा मोकळा श्वास घ्यायचा. कम्युनिकेशनमध्ये आत्मविश्वास आणायचा असेल तर ही प्रॅक्टिस रोज करा, ही बेस्ट प्रॅक्टिस आहे. 4. ऐकण्याची कला किंवा ॲक्टिव्ह लिसनिंग. आपला असा गैरसमज असू शकतो की कम्युनिकेशन म्हणजे मला फक्त चांगलं बोलता यायला पाहिजे. तर असं नाहीये. बोलण्यासोबतच तुम्ही समोरच्या व्यक्तीला किती नीट ऐकताय हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला उत्तम संवाद साधायचा असेल तर समोरची व्यक्ती बोलायला लागली की तिला संपूर्ण लक्ष देऊन आणि मन लावून ऐकायचं. अधेमध्ये जिथे गरज असेल तिथे मान हलवणं, हा, अच्छा असे शब्द वापरणं. जी गोष्ट तुम्हाला नीट समजली नाही तिथे पुन्हा सांगतेस का किंवा म्हणजे तुला असं म्हणायचंय का असे प्रश्न विचारणं, ज्यामुळे त्या व्यक्तीला तुम्ही नीट ऐकताय आणि तुम्हाला खरंच ती काय बोलते यामध्ये इंटरेस्ट आहे हे समजतं. गरज नसेल तर मात्र त्या व्यक्तीला मध्ये मध्ये वेगळ्याच विषयाकडे घेऊन जाणं किंवा उगीचच इंटरप्ट करणं, ती बोलत असताना चेहऱ्याचे कंटाळवाणे हावभाव करणं, आळस देणं, इकडे तिकडे बघणं हे टाळायचं. अगदीच इमर्जन्सी असेल तर जरा आपण थांबूया का, थोड्या वेळाने हा विषय आपण कंटिन्यू केला तर चालणार आहे का, असे योग्य प्रश्न विचारायचे. म्हणजे तुमच्या दोघांमधला कम्फर्ट वाढतो आणि बॉन्ड सुद्धा चांगला व्हायला मदत होते. 5. प्रतिसाद किंवा फीडबॅक देणं. हा खरं तर कम्युनिकेशनला खुलवण्यासाठी मदत करतो. प्रतिसाद म्हणजे एखाद्याला आपण त्याच्या कामाविषयी, परफॉर्मन्सविषयी, स्टाईलविषयी किंवा अगदी आत्ता झालेल्या संवादाविषयी सुद्धा दिलेली टिप्पणी. मग ती तुझं हे म्हणणं मला खूप आवडलं अशी पॉझिटिव्ह सुद्धा असू शकते किंवा एखादी न आवडलेली सुधारण्याच्या दृष्टिकोनातून दिलेली सुद्धा असू शकते. पण त्यातही समोरच्या व्यक्तीचं मन न दुखवता दिलेला फीडबॅक कधीही उत्तम. आणि त्यासाठी मी एक सँडविच मेथड स्टेप बाय स्टेप विथ एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझं म्हणणं समजलं का किंवा यावर तुमचं मत काय आहे असे प्रश्न रोजच्या संवादात तुम्ही विचारायला सुरुवात करा. आणि समोरच्या व्यक्तीमधलं तुम्हाला नेमकं काय आवडतंय आणि कोणत्या गोष्टींमध्ये ती व्यक्ती अजून इम्प्रूव्ह करू शकते याबद्दल फक्त निरीक्षण करा. त्या व्यक्तीला सांगायला मात्र आत्ता जाऊ नका, कारण ते कसं सांगायचं आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तुमचा संवाद अजून मोकळा आणि खुला करण्याचा या आठवड्यात सराव करा. याने समोरच्यालाही आपलं मत मांडण्याची मुभा मिळते आणि त्यामुळे पर्सनल असेल किंवा प्रोफेशनल पण नातं चांगलं आणि निरोगी राहतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. कसा वाटला हे कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट्स मी नेहमी वाचत असते. मला त्यातून खूप शिकायला मिळतं आणि तुमच्यासाठी असेच नवनवीन विषय घेऊन येतात. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आणि खूप प्रेम. पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.